Welcome all of you. Now we'll learn how to use can. Can is one type of the modal auxiliaries. We can use as a helping verb also. आपण कॅनचा वापर कशा प्रकारे केला पाहिजे ते आता आपण अभ्यास करणार आहोत. फॉर्म्युला इज करता त्यानंतर कॅन घ्यावे त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप आणि वाक्य आहे असे लिहून शेवटी पूर्णविराम द्यावा. करता हा एक वचन असू द्या अनेक वचन असू द्या मेल असू द्या किंवा फिमेल असू द्या त्यानंतर नेहमी कॅनच घ्यावे त्यानंतर रूट व्हर्ब क्रियापदाचे मूळ रूप घ्यावे त्यानंतर दिलेले वाक्य आहे असे पूर्ण करावे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा. मी गाडी चालवू शकतो किंवा मी कार चालवू शकतो या वाक्यामध्ये मी हा करता आहे. चालवू शकतो म्हणजे माझ्याजवळ ते कार चालवण्याचे सामर्थ्य आहे ते मी चालवण्याची माझ्याकडे क्षमता आहे म्हणून आय कॅन क्रियापदाचे मूळ रूप चालवणे ड्राईव्ह आय कॅन ड्राईव्ह अ कार याप्रमाणे वाक्य होते. आता आपण याप्रमाणे अनेक वाक्य तयार करू शकतो. आय कॅन स्पीक इंग्लिश यू कॅन रन फास्ट शी कॅन हेल्प मी. अशा प्रकारे आपण करता एक वचन असो अनेक वचन असो कोणताही करता असो आपण कॅन कर्त्यानंतर घ्यावे आणि क्रियापदाचे मूळ रूप घेऊन पुढील वाक्य आहे असे पूर्ण करावे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा. याचा वापर दररोजच्या व्यवहारामध्ये अनेक वेळा आपल्याला करावा लागतो. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय चॅनल.